राज्यामधल्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीची रक्कम अद्याप मिळाली नाही। यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी विद्यार्थी शुल्क माफीच्या रकमेपासून वंचित। शासकीय कर्मचाऱ्यांची 9 ऑगस्टला निदर्शनं, सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना अथवा शासन निर्णय काढण्याची मागणी। बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा इशारा। पुण्यामधल्या खडकवासला, एकतानगर, सिंहगड इथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधण्यात येणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। पूर परिस्थितीच्या पुनरावृत्तीचा धोका टाळण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून उपाययोजना। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या छताला गळती। छत गळतीमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल। पुणेकरांची कोंडीमध्ये घुसमट, शहरभर वाहतुकीचा बोजवारा। खड्ड्यांसह बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडीमुळे पोलिसांची दमछाक। पुण्याच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांसाठी 30 पथकं स्थापन करून खड्डे बुजवण्याचं नियोजन करा। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना। पुण्यामधल्या झेड ब्रिज वाहतुकीसाठी बंद। झेड ब्रिजवर पूर पाहण्यासाठी गर्दी होत असल्यानं महापालिकेचा निर्णय। पूल बंद केल्यानं काही ठिकाणी वाहतूक कोंडी। पुणे परिमंडळामध्ये मागेल त्यांना तत्काळ वीज मिळणार। नवीन वीज जोड देण्याचा दरमहा वेग 20,000वर। मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा दावा। शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं पुण्यामध्ये 262 जणांची फसवणूक। 26 कोटी 41 लाखांची फसवणूक। 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्यांची चाळण। कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यावर खड्डेच। शरद पवार गटाचं खड्ड्यांमध्ये फुलांचं रोपण करत आंदोलन। पुण्याच्या भोरमध्ये हिंदू जनजागृती समितीचं मुका आंदोलन। विशाळगडासह इतर गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्याच्या मागणीसाठी मुका आंदोलन। मुंबईमध्ये आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। वडाळा रोड ते मानपूर दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक। मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला अखेर मुहूर्त। पदवीधर गटाच्या 10 जागांसाठी 22 सप्टेंबरला मतदान, तर 25 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार। मिठी नदीच्या पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेता नदीला पूर प्रतिबंधक दरवाजे बसवण्यात येणार। मिठी नदीला 25 पूर प्रतिबंधक दरवाजे बसवण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय। अकुर्ली मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी नव्याने पादचारी पूल उभारणार। पादचारी पुलासाठी 40 कोटींचा खर्च अपेक्षित। पुलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार। माढाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथमध्ये 1533 घरांचा प्रकल्प राबवण्यात येणार। अंबरनाथमधील 2 ठिकाणी अल्प आणि मध्यम गटासाठी घरं बांधली जाणार। कोकण मंडळाकडून निविदा प्रसिद्ध। ठाण्याच्या शहापूरमधील तानसा धरण परिसरामधील धक्कादायक घटना। कारमध्ये पार्टी करत बसलेली 5 मित्र धरणाच्या प्रवाहामध्ये कारसह वाहून गेले। एकाचा मृतदेह आढळला, दुसरा बेपत्ता, 3 जण बचावले। नवी मुंबईमध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननी प्रक्रियेला गती। अर्जांची छाननी आणखी जलद गतीनं करण्याच्या पालिका आयुक्तांच्या सूचना। मुंबईतून लाडकी बहीण योजनेसाठी 6 लाख महिलांचे अर्ज। अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू। प्रति तास 40 अर्जांची छाननी करण्याचे पालिकेचे आदेश। नाशिक महापालिकेच्या शाळा आता स्मार्ट होणार। स्मार्ट स्कूल योजनेअंतर्गत महापालिकेच्या शाळांवर स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून 70 कोटींचा खर्च होणार। नाशिक महापालिकेच्या 600 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ। 31 मे 2025 पर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर। कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी 6.5 कोटींची तरतूद। भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा आज सेमीफायनल सामना। डेन्मार्कच्या ॲक्सेलसन याचं लक्ष्य सेनसमोर आव्हान असणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्वार्टर फायनल सामना। भारतासमोर ग्रेट ब्रिटनच्या संघाचं आव्हान। कर्णधार हरमनप्रीत सिंहच्या कामगिरीवर लक्ष। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी आणि तिरंदाजीमध्ये भारताच्या खेळाडूंची नशिबानं साथ सोडली। 25 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये मनू भाकरचं पदक हुकलं, तर तिरंदाजीमध्ये धीरज बोम्मा-देवरा, अंकिता भगतचं पदकही थोडक्यामध्ये हुकलं। जागतिक बाजारामध्ये भारताच्या कांद्यापेक्षा पाकिस्तान, इजिप्त, तुर्की आणि इराणचा कांदा स्वस्त। निर्यात मूल्य आणि वाहतूक खर्चामुळे जागतिक बाजारामध्ये भारताच्या कांद्याला फटका।